येस, थँक्यू जुदे. विनंती आहे खालिद भाई, आपणास विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. खालिद भाई आपण आलात या ठिकाणी, यायचंय व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. वसई विरार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका खूप चांगल्या तऱ्हेने पार पडली. एक जुना जाणता क्रिकेटर म्हणून ज्यांना आपण पाहतो असे खालिद भाई या ठिकाणी आलेले आहेत. विनंती आहे खालिद भाई की आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून, एसपीएल सीझन 3 या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम खालिद भाई. जयेश ऑरेंज कॅप घालून फलंदाजी करायची. येस, ऑरेंज कॅप घालून फलंदाजी करायची. जी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप होल्डर असतील त्यांनी त्या कॅप घालूनच फलंदाजी गोलंदाजी करायची. सुरेख पद्धतीने हलक्या हाताने खेळला चेंडू आपल्या पायामध्ये एक धाव येते. त्या ठिकाणी अमर म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजीमध्ये कमाल दाखवते. जरी एक मिसफिटने सामना गमावलेला असला तरी सुद्धा गोलंदाजीमध्ये कोणतेही त्याच्या चुकी आढळून येत नाही आणि तीच जमेची बाजू असेल तेजस्वी संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला कमबॅक आणि वर्ड फील्ड बाय मिस्टर राहुल पुळेकर. अफलातून क्षेत्ररक्षणाचा नजारा. वैयक्तिक 64 धावांवरती खेळतोय मिस्टर जयेश. ठीक आहे. वैयक्तिक 64 धावा कालच्या दिवसामध्ये ज्या वेळेला दिवसाचा खेळ संपला तरी सुद्धा एका खेळाडूच्या नावे त्या नव्हत्या, परंतु आज हा चौथा सामना खेळत असताना आपल्या नावे करतोय 64 धावा. व्हॉट अ बॅटिंग मिस्टर जयेश बनसोडे. जोरदार टाळ्या होत जात्या मित्रांनो. वैयक्तिक खेळी तसेच सांघिक खेळी म्हणता येईल, कारण संघाच्या भल्याची आणि संघाच्या फायद्याची आणि संघाच्या हिताची फलंदाजी करताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला आहे असा जयेश बनसोडे. जीवदानी माऊली फुलपाडा या संघाचा खेळाडू. ऋतिक पाग घेऊन स्ट्राईक. पुन्हा एकदा नितेश पाटील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. नितेश पाटील आपल्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धावांचा रतीप रचला जातोय. एका धावाने मित्रांनो काय होत असतं तर एक दाव ज्या वेळेला येत असते त्या वेळेला गोलंदाज विचार करत असतो की पुढचा चेंडू कोणता हाताळेल जेणेकरून हा चेंडू डॉट येईल, आणि त्यावेळेला काहीतरी चुकी होते आणि त्या चुकीवरती मोठा प्रहार आजपर्यंत आपण पाहिला नाही. आता मात्र कोणती संधी नव्हती. मोठा गॅप पण होता आणि चेंडू सरळ निघून गेलाय इन टू द गॅप 4 धावांसाठी. सुरेख असं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कोणत्या परिस्थितीमध्ये तेजस्वी संघाला सामना जिंकावा लागेल गरजेचं असेल या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, तर जीवदानी माऊली या संघाला सुद्धा आपल्याला पुढे जाण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागेल आणि त्या प्रकारचा खेळ या ठिकाणी सादर केला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. नितेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती मोजल्या जात आहेत. बॅकफुट गेल्यात, पंच करून दिलाय, क्रॅकिंग स्ट्रोक. एका धावेसाठी काय कलात्मकता आहे या खेळाडूकडे, कारण एक चौकार आल्यानंतर त्यानंतर पाहिलं आपण एक धाव घेतोय, म्हणजेच ही क्रिकेटचं सौंदर्य जपणारी गोष्ट आणि क्रिकेटचं चांगलं सादरीकरण सादर करणारं दृश्य पाहायला मिळतं या ठिकाणी जयेश बनसोडेच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय इन टू द गॅप. थँक्यू टू जय. मित्रांनो कोणतंही सेलिब्रेशन नाही, कोणताही देखावा नाही, शांत संयमी आणि नम्र खेळाडू म्हणून या दोन्ही खेळाडूंना तुम्ही पाहू शकता फ्रेम मध्ये काय फलंदाजी करतायत. सर्वांची मन जिंकणारी फलंदाजी. जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो या दोन्ही खेळाडूंसाठी.
आजवर आपल्या तालुक्यामध्ये जेवढं क्रिकेट खेळलं जातं त्या क्रिकेटमध्ये हे दोन खेळाडू असे आहेत जास्तीत जास्त मोठ्या भागीदाऱ्या या खेळाडूंच्या नावावरती आहेत. कारण 4 षटकांचा जर का खेळ खेळला असेल तर जवळजवळ 3 षटकांपर्यंत फलंदाजी करणं हे जाणतात दोन्ही खेळाडू. एकही खेळाडू या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला लवकर जात नाही आणि अशा प्रकारे आपण पाहतोय या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलक ते मोजल्या जात आहेत. तिसरं षटक ऑन साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न टॅकनी विमल सिंग धावांची संधी त्या ठिकाणी आपण पाहू शकाल कोणतीही अपील नाही एकदा पूर्ण केली जाते. ऋतिक पागे यांच्या बॅटमधून आलेला तो फटका बॅकफुट ते गेले ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न कॉर्नर हिट करण्याचा प्रयत्न फसला मात्र एक धाव आली आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्याच फॉलोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय आणि दबाव असा की स्वतःच्या फॉलोमध्ये मिसफिल्ड करताना पाहायला मिळतोय राहुल पुळेकर आणि एक धाव जयेशच्या बॅट मधून येते. 19 धावा धाव फलकावरती अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया काय घडतंय या षटकामध्ये. बॅकफुट ते गेलेत पंच करून दिलाय गरम झालेल्या मॅचला शांत आणि नरम केलं जातंय या ठिकाणी ऋतिक पागे यांच्या माध्यमातून. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या वेळेला आपला बीपी जास्त वाढत असतो त्या वेळेला तुम्हाला शांत राहणं गरजेचं असतं आणि शांत चित्ताचा खेळ या ठिकाणी ऋतिक पागे आपल्या बॅटमधून दाखवतायत. सुरेख पद्धतीने हलक्या हाताने बॅटने खेळून काढलेला फटका क्रिकेटची नजाकत दाखवतोय हा नवोदित अपकमिंग स्टार मिस्टर जयेश बनसोडे. सुरेख पद्धत चेंडू कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. निलेश सिंग चेंडूला फील्ड करतायत. एक धाव पूर्ण केली जाते. धावांचा विचार करायचा झाला तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लगावले गेलेले आहेत त्या 23. 18 चेंडू 23 धावा 5 धावा अतिरिक्त येत आहेत आणि नवीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय मिस्टर हितेश भोईर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेख पद्धतीने फील्ड केला गेलाय. निलेश सिंग एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावेने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. बॅकफुट गेले पंच करून दिला हलक्या हाताने एक धाव. एका धावाने धावसंख्येचा रथीभर रचला जातोय. आपण पाहू शकाल मैदानाच्या चारी बाजूने प्रेक्षक वर्ग तडुंब भरलेलं हे प्रेम आहे तुम्हा सर्वांचं. म्हणूनच इतक्या चांगल्या तालामध्ये नवनवीन स्पर्धा आयोजित होताना पाहायला मिळतात या अंडरआर्म क्रिकेट विश्वात. आता मात्र सुरेखाचा फटका ऑन साइडला मिस होते बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. जयेश तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे. धावा धावफलक ते लगावले आहेत 29. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विकेटचं पतन होत आहे. खेळाडू माघारी परततोय मिस्टर ऋतिक पागे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात दीपक भांबरे. अफलातून खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी करणं ही त्याची ख्याती. परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये जाण्याची. 4थ्या मॅच मध्ये दीपक भांबरे. शेवटचा चेंडू 29 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत.
जॉन्टी हलक्या हाताने खेळून काढला चेंडू, एक धाव. संयम आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. हे कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांनो, ज्या ज्या वेळेला आपण अंडरआर्मचं क्रिकेट खेळत असतो. आणि अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती, 30 धावफलकावरती आणि 31 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी तेजस 11 या संघाला. समाधान दादा हॅलो हाल चेक, हाल चेक, आवाज थोडा कमी. हॅलो हाल चेक, थँक्यू. 2 चेंडू आणि 2 धावा पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण, जवळजवळ चौकार त्या ठिकाणी येतो की काय असं वाटलं होतं, परंतु तसं घडलं नाही. आणि 2 धावा धाव फलकावरती लगवताना पाहायला मिळतात. राहुल पुळेकर आणि नितेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला खेळून काढलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. सागर राणे उर्फ जॉन्टी स्वतः कॅप्टन, स्वतः कोच आहेत या संघाचे आणि चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटचे गेले, पंच करून दिला हलक्या हाताने, एक धाव येते. राहुल पुळेकरला या ठिकाणी थांबावं लागेल. पाच चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू आणि हा षटकार ही आहे आत्महत्या. अडकून पडला राघू अन तडपले मैना. यानंतरचा होणारा सामना प्लेयर्स आणि साई अल्ला दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस या मध्ये यावे. प्लेयर्स आणि साई अल्ला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन दीपक. हॅलो हॅलो. जे प्रेक्षक टॉस का बॉस मध्ये उभे आहेत त्यांनी कृपा करून खाली उतरावे आणि प्लेयर्स आणि साई अल्ला दोन संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यावे. अठरा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे तेजस 11 संघाला. प्लेयर्स आणि साई अल्ला दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस मध्ये यावे नाणेफेकीसाठी. आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि 4 धावा.
धावसंख्या 8. आणि हा सायबा प्रीमियर लीगचा 101 वा चौका. नितेश पाटील यांच्या बॅटीतून 101 वा चौका सायबा प्रीमियर लीगचा. दुसऱ्या षटक घेऊन आले ओमकार. पहिल्या चेंडूला त्यांना चौकार मारलेला होता आणि तो चौकार हा 101 वा चौकार होता सायबा प्रीमियर लीग पर्व 3. टॉस का बॉस मध्ये जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांनी कृपा करून खाली उतरावे. साई अल्ला कर्णधार टॉस का बॉस मध्ये यावे. साई अल्ला. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 9. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन ओमकार सामना करतील लॉसन. आणि 1 धाव. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 10. पंधरा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे तेजस 11 संघाला या सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन ओमकार सामना करतील नितेश आणि उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्रॉपचा फटका. 4 धावा. धावसंख्येमध्ये 14. वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय नितेश पाटील. हॅलो. दुसऱ्या षटकातील आणि हा षटकार उत्कृष्ट असा सामना चालू होता. नितेशांनी थोडीशी घाई केली. षटकार आणि 2 दुसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण झाले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 14. 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज निलेश सिंग नितेश पाटील यांची जागा घेत. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ. चार धावा. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या 18. ओमकार यांचं षटकामध्ये 14 धावा खर्चित झालेल्या आहेत. प्रत्येक संघात कॅप्टन कृपा करून कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. प्रत्येक संघाचे कॅप्टन यानंतर होणारा सामना प्लेयर्स आणि साई अल्ला. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन दीपक
आणि 4 धावा. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झालेली आहे 22. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता तेजस 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. नक्कीच त्यांनी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 23. दुर्गेश 11 तुमचा कप्तान. हॅलो हॅलो. दुर्गेशच्या कप्तान कृपा करून कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. ठीक आहे दुर्गेश कॅप्टन, काय हरकत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी एक संधी होती आणि चांगली फटकेबाजी लॉसन कोरिया. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग. मगाशी जाता जाता ऋषीदादाशी चर्चा झाली होती, जवळजवळ सामना लांब होतो की काय, परंतु ऋषीदादाने आम्हाला सांगितलं की लॉसन अजून मैदानाच्या आतमध्ये आहे आणि लॉसन मात्र या ठिकाणी फायर करताना पाहायला मिळतोय. आणि अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिकरण करत असताना बॅकफुट देखील हलक्या हाताने घेऊन काढला. चेंडूला 1 धाव घेतली जाते. एका धावाने धावफलक या ठिकाणी पुढे सरसवलं जाते. 5 चेंडूचा खेळ आणि 26 धावा. धावफलकावरती मोजल्या जात आहेत. 7 चेंडू 5 धावांची गरज. दीपक बांबरे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. काय घडलं या मॅच मध्ये, काय असं चित्र या मॅचचं. ऑन साइडला चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय. क्लीन बॉलच्या रूपाने माघारी परतत असताना निलज सिंग. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव. निलज सिंग मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिला. तमिन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय विमल सिंग. सहा चेंडू आणि 6 चेंडू 5 धावांची गरज. लेगब्रेक चेंडू ऑन साइडला घेऊन काढला. जेलची संधी होती, त्या ठिकाणी मिस होत आहे. विजय सावंत त्या ठिकाणी मिसफिल्ड करत असताना पाहायला मिळतात आणि नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी येते. 5 चेंडू 4 धावांची गरज. लॉसन कोरिया आणि विमल सिंग अतिशय दर्जेदार जोडी आहे. विमल सिंग याला आपण पाहिलंय VPL मध्ये काय बहारदार परफॉर्मन्स सादर केला होता RCC या संघाच्या माध्यमातून खेळत असताना. आणि आता या ठिकाणी गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तेजस 11 या संघाला विमल सिंग याच्या त्या खेळीची हलक्या हाताने घेऊन काढलाय. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. 1 धाव येते. मॅच बिलकुल ऑन आहे, कारण जर का या ठिकाणी जीवदानी मौल्या संघ विजयी झाला तर लगातार 4 सामने जिंकणारा संघ म्हणून पुढे येताना पाहायला मिळेल. या अगोदर हा कारनामा दुर्गेश या संघाने केला आहे आणि आता संधी आहे, परंतु त्या संधीच्या जवळ लांब करत असताना त्यामधील अडसर म्हणून येऊन उभा लागलाय वन ऑफ द ग्रेट मॅन मिस्टर लॉसन कोरिया. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. धावांची गरज आहे 3. लेग ब्रेक मध्ये चेंडू हलक्या हाताने खेळला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 3 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा भवितव्य हातात आहे या अपकमिंग स्टार नवोदित खेळाडूच्या मिस्टर जयेश बनसोडे. लगातार 3 सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, लीडिंग स्कोरर आजचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणापैकी सजावट. 3 चेंडू 2 धावांची गरज. काय घडली या सामन्यामध्ये.
कोण असेल या मॅच मधील विजेता. जर का या ठिकाणी तेजस्वी हा संघ जर जिंकला तर येणारी समीकरण खूप बदलतील आणि वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. म्हणूनच म्हणतो कोणालाही कमी लेखू नका. क्रिकेट हा एक मोठा आणि गॅम्बलर माणसांचा खेळ म्हणून पाहिला जातो, ओळखला जातो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्ट्रेटच्या दिशेने आपण पाहू शकाल. चांगली संधी होती परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धावेची गरज असेल आता हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 1 धाव. काय घडेल? येस, नक्कीच. ज्या वेळेला हा शब्द येतो त्या वेळेला आमची सायबा क्रिकेटची संपूर्ण टीम मोठ्या भुवया उंचावते आणि नंतर सांगते की काय घडेल. कारण आम्हाला आठवतो मागील वर्षाचा फायनलचा सामना 1 चेंडू 1 धाव. आई एकविरा नारंगी वर्सेस सायबा क्रिकेट क्लब. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय इनटू द गॅप. 4 धावा. विजयी पताकाला हरते विमल सिंग. आणि स्मित हास्य या ठिकाणी तेजस मात्र यांच्या चेहऱ्यावरती. संपूर्ण टीम आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. अजून पुढे गेलास तर मी मागे बोलवेल आणि म्हणूनच मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली द ग्रेट फिनिशर लॉसन कोरिया. प्लीज कम ऑन द स्टेज. यस, संपूर्ण आमची टीम या ठिकाणी फैयाद शेख, ऋषिका देसाई विनंती करेन मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घेऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे लॉसन कोरिया यांना. थँक्यू टू दे. येस लॉसन, हाय प्रेशर मॅच, हाय व्होल्टेज मॅच. जर हरला असतात तर बाहेर गेला असतात, परंतु या मॅच मध्ये काय सिच्युएशन होती आणि कशा प्रकारची रणनीती होती? मला फक्त एवढंच होतं की मी जेव्हा बॅटिंगला गेला 1 डाऊन, मी खाली न थांबता वरती बॅटिंगला मुद्दामून गेलेला की मॅच चढून नाही घ्यायची. 2-3 चौके पास झाले तर आपल्याला प्रेशर कमी होतं. या दृष्टिकोनाने मी ती रणनीती अगोदरच आखलेली होती. पावसाळ्याच्या हंगामाला सुरुवात झाली. अर्नाळ्याच्या जांभूळपाड्यात मारलेला तो चौकार आणि त्यानंतर जवळजवळ आजपर्यंत मॅच विनिंग इनिंग या खेळाडूने खेळलेल्या आहेत. तर एकंदरीत या तुझ्या कमबॅक बद्दल काय म्हणशील? कारण खूप वर्षानंतर पुन्हा एकदा खेळायला आलास आणि अंडर आर्मच्या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा ती फिनिशरचा रोल तू अदा करतोयस. सर्वप्रथम नवीन इयरला स्टार्ट झाला. सुमित देकळेंनी मला फोन केलेला की अष्टविनायकमध्ये खेळायचं आहे आणि आमची टीम ऑलरेडी हरलेली कांगारू, तेव्हा त्यांनी एंट्री केली जांभूळपाड्यामध्ये. तर सुमितचा फोन आल्यानंतर मी त्याला होकार दिलेला आणि ती मॅच पण दुर्गेशसोबत चांगली झालेली आणि त्या मॅचला मी चौका मारून ती मॅच जिंकवलेली. अशा भरपूरच्या मॅच झाल्यात. देवाची कृपा आहे. आपण खेळायचं आहे फक्त आणि आपला परफॉर्मन्स दाखव. येस, शेवटचा प्रश्न असणार आहे या ऑर्गनायझेशन बद्दल काय म्हणशील? संपूर्ण सायबा टीम, ग्राउंड आणि संपूर्ण इव्हेंट बद्दल. लास्ट इयर मला खेळायचं होतं पण मी खेळू नाही शकला या आणि यांचं ऑर्गनायझेशन तर वसविरारमध्ये टॉपच असते. त्याबद्दल काय आणि ऋषी आणि सर्व टीम इतकी मेहनत करते त्यामुळेच हे सगळं शक्य आहे. येस, थँक्यू लॉसन. पुढच्या मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता लॉसन कोरिया ज्याने मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवला आणि या